ओके हां या तालुक्याचे अध्यक्ष माझे मित्र श्री अजितदादा पिंगळे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले यानंतर तेरणा कारखान्याचे माजी संचालक आणि दिलीपजी पाटील यांचं स्वागत कारखान्याचे एमडी कामटे साहेब यांनी करावं. खामसवाडीचे उपसरपंच आणि किरणजी पाटील यांचं स्वागत राजकुमार जाधव यांनी करावं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि संजयजी पाटील यांचं स्वागत दिनेश कुलकर्णी यांनी करावं. थोडं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि आज आता हा कार्यक्रम खरं तर खूप छोट्या पद्धतीने आपण जसं म्हणाले की आपला हा कार्यक्रमाचा नॅचरल म्हणजे नैसर्गिकपणा आहे. तर हा नैसर्गिकपणा याच्यासाठी आहे आणि आपण इतर लोकांना बोलवत याच्यासाठी नाही की जे समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या उद्योगात वेगवेगळ्या घटकांमध्ये आपलं अलौकिक अशा कामाची छाप टाकणारे अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ लोक समाजामध्ये आहेत. परंतु त्यांच्याऐवजी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या हस्ते आपण इथं का कार्यक्रम करतो तर या जमिनीवर 30 जून 2022 ला ज्यावेळेला आईच्या शुभ हस्ते मी पुढं लागली होती त्या दिवशी जेवढे लोक इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत त्यातला एकही कमी झाला नाही किंवा वाढला नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यांनी कुदळ मारताना या संस्थेला मदत केली तुमच्यापैकी एकही व्यक्ती असा म्हणणार नाही की दत्ताकडनं हे काम होऊ शकणार नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात विश्वास होता की ह्याने कुदळ मारायला लावले म्हणजे 100% उद्योग उभा करतो. आणि मग या गावात पहिल्यांदा मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला त्या प्रमुख मान्यवरांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझं कर्तव्य आहे की या कारखान्याचा गरीब खासदार मागच्या वेळेला 2.25 लाखाचा झाला
उद्या आपण ह्याच्या गरीब हंगाम 3 लाखाचा जरी झाला तर व्यासपीठावर काही माणूस बदलणार नाही, कारण यातलं योगदानच तुमचं आहे. या आई रोकडेश्वरी देवीच्या कार्यक्षेत्रामध्ये हा कारखाना आहे आणि देवीनं जसं आपल्या अपत्याप्रमाणे मुलाप्रमाणे या कारखान्याला जपलंय तशी जपणूक या गावातल्या ग्रामस्थांनी या उद्योगाची केली. म्हणजे प्रत्येक गावकऱ्याला वाटतं की हा माझा युनिट आहे, हा माझा कारखाना आहे. मी ज्या वेळेला जाता येता गावातल्या लोकांना भेटतो करतो त्यावेळेला प्रत्येकाला ती आपुलकी त्याच्या नजरेतून दिसते. त्यामुळे थोडा मोठ्यांना बोलून आपण त्यांचा कौतुक सोहळा करूच, पण मला तुमची ह्या व्यासपीठावर विनंती एवढी नाही की कार्यक्रम शिकवायचा आहे तर तुम्हाला 8 दिवस आधी सांगू, पण तुम्ही मिस करू नका. कारण तुमच्याबद्दलची माझी भावना, माझ्या परिवाराची भावना वेगळी आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वेळेला अरुण काका ज्या वेळेला आपण पूजनला होतो तर आपल्याला एक सीझन कमी मिळाला. 2023 मध्येच आपला प्रकल्प ओव्हर आहे, पण आपल्याला त्यावेळेला ऊस कमी मिळाला, त्यामुळे आपण पूर्ण क्षमतेनं चालवू शकतो. आपण फक्त ट्रायल घेतली. खरी ट्रायल आपली मागच्या सीझनला झाली. आपल्याला आता कळलंय की आपला प्लॅन्ट आजच्या तारखेमध्ये 1500 ते 1600 टन प्रति दिवस क्षमतेनं चालू शकतो. 1,500 मेट्रिक टनाने आपण चालू शकतो. आता याच्यामध्ये पुढच्या सीझन मध्ये कसं वाढवायचं, काय वाढवायचं त्याच्यावर आपण विचार नक्की करू. परंतु गळीत हंगामाची सुरुवात ही रोलर पूजन होते. आता आज आपण रोलर पूजन केलंय. पुढच्या महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कामटे साहेबांनी एमटे साहेबांनी जसं सांगितलंय तसं पुढच्या महिन्यापासून आपण दसऱ्याला आपला हंगाम आपण सुरू करतोय आणि मग दसऱ्याला सुरू झालेला हंगाम या परिक्षेत्रातला संपेपर्यंत आपण चालू ठेवणार आहे. मोहेकर तात्या, सिद्धिविनायक म्हणजे मोहेकर ऍग्रो आणि सिद्धिविनायक गेल्याही वर्षी ऊसाचा भाव समान होता, त्याच्या आधीच्याही वर्षी ऊसाचा भाव समानच होता. परंतु आता जास्तीचा भाव दिल्यानंतरही काही गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणजे तो भाग आपला चर्चेचा नाहीच आहे, परंतु आपण अजूनही चांगल्या पद्धतीने भाव देण्याचा याही वर्षी चांगला प्रयत्न करू. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की मी शेतकऱ्यांकडनं संमतीपत्र लिहून घेतली होती आणि त्या संमतीपत्रामध्ये मी स्वतः शेतकऱ्यांना लिहून दिलं होतं की मी इतक्या दिवसात तुमचे पैसे देईन आणि ती मुदत होती 45 दिवसाची. वकील साहेब आपण 15 दिवसात पैसे देऊन टाकतो. म्हणजे 15 ऑक्टोबरला आपण गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला ऊसाचं गाळप सुरू केलं तर 15 ऑक्टोबरच्या आलेल्या ऊसाचं बिल त्याला 1 नोव्हेंबरला मिळालं, 1 ते 5 दरम्यान. म्हणजे ऊसाचं देय जमा होणारा आणि त्याच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा होऊन आजच्या तारखेमध्ये आपण पकडलं तर त्याला 10 महिने झालं पेमेंट त्याच्या अकाउंटला. आणि जर त्याचं कॅल्क्युलेशन आपण काढलं तर 28 ला किमान 66 ते 76 रुपये व्याजासहित आता शेतकऱ्याला गॅरंटी मिळाली, वेळेवर पैसे मिळाले. तुम्ही सगळे शेतकरी किती अभ्यास करा. म्हणजे सिद्धिविनायकने दिलेला किंवा मोहेकरने